नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 ची जी पेसा क्षेत्रासाठी जी भरती रखडली होती त्याचा वेळापत्रक आज प्रसिद्ध करण्यात आला आहे। आणि स्पेशली म्हणजे ग्रामसेवक या पदासाठी जी पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांसाठी भरती प्रक्रिया आहे ती 25, 29 आणि 30 जुलै रोजी होणार आहे। तर या परीक्षेसाठी तुम्हाला नेमकं काय वाचायचं आहे, कारण 21 तारखेलाच म्हणजे 2-3 दिवसाआधीच ग्रामसेवक या पदाची जी परीक्षा होती ती एकूण 12 शिफ्ट्समध्ये होती आणि ती संपली आहे। तर ते परीक्षेचा आढावा घेऊन त्या परीक्षेचे अॅनालिसिस करून येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि कशा प्रकारे त्यामध्ये प्रश्न असणार आहेत, कोणत्या टॉपिकवर तुम्हाला भर द्यायचा आहे, त्या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आणि सोबतच राहिलेल्या 30 दिवसांमध्ये तुम्हाला नेमके कुठल्या टॉपिकवर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला मिनिमम 160+ तरी स्कोर यामध्ये करता येणार आहे। तर यामध्ये तुम्हाला आज परिपत्रक आलं आहे यामध्ये भरती प्रक्रियेसंदर्भात। त्यामध्ये जे राहिलेले जिल्ह्यांची होती, पेसा जिल्ह्यांची भरती रखडली होती, त्यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यामध्ये जे आरोग्य सेवक आहेत, आरोग्य सेविका आहेत, त्यानंतर आरोग्य परिचारिका आहेत, मुख्य सेविका, मुख्य पर्यवेक्षिका आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कंत्राटी ग्रामसेवक आहे या पदासाठी ज्या परीक्षा आहेत ते जुलै महिन्यामध्ये होणार आहेत। ग्रामसेवक या पदासाठी 25, 29 आणि 30 जुलै या 3 दिवशी एकूण 6 ते 7 शिफ्ट्समध्ये तुमची परीक्षा होणार आहे यामध्ये। तर यासाठी तुम्हाला 30 दिवसांचा कालावधी आजपासून भेटणार आहे। तर या राहिलेल्या कालावधीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करून कशा प्रकारे त्यामध्ये जास्तीत जास्त मार्क घेऊ शकता त्यावर तुम्हाला फोकस करायला पाहिजे। तर याआधी झालेल्या ग्रामसेवकच्या परीक्षेमध्ये म्हणजेच 21 तारखेला संपलेल्या परीक्षेच्या आढाव्यानंतर आपल्याला हे जे टॉपिक्स आहेत दिलेले हे खूप अत्यंत महत्त्वाचे आहेत। यांच्यावरच संपूर्ण पेपर तुमचा 80% पेपर हा याच टॉपिकवरती असणार आहे हे नक्की। तर मराठीमध्ये तुम्हाला काळ, लिंग, वचन, शुद्ध वाक्य, शुद्ध शब्द, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द आणि म्हणी बस एवढंच वाचायचे आहे। याच्या व्यतिरिक्त याच्या बाहेर एकही तुमचा प्रश्न जाणार नाही। मला काळ याच्यावर भर द्यायचा आहे कारण यामध्ये थोडेसे गुगली प्रश्न मला दिसले पेपरमध्ये। तर काळ या टॉपिकवरती चांगल्या प्रकारे तुम्ही करून जा। आणि सोबतच शुद्ध वाक्य हा पण खूप महत्त्वाचा आहे, यावर पण तुम्हाला 3 ते 4 प्रश्न दिसतील आणि काळ याच्यावर तुम्हाला 3 ते 4 प्रश्न दिसतील। तर अर्धा पेपर तुमचा हा 2 टॉपिकवरती असणार आहे। त्यानंतर इंग्लिशमध्ये सेंटेन्स करेक्शन म्हणजेच तुम्हाला एक सेंटेन्स दिलं असेल आणि ते ओबडधोबड प्रमाणामध्ये लावलं असेल, म्हणजेच आपण फॉर एक्झाम्पल मे आय कम इन सर असं सेंटेन्स असेल तर ते एक्झाममध्ये तुम्हाला विचारतील की खालीलपैकी कोणतं सेंटेन्स हे बरोबर आहे। तर त्यामध्ये सेंटेन्स असं दिलं असेल आय कम सर मे किंवा मे सर आय कम, अशा प्रकारे 5 सेंटेन्स दिले असतील आणि त्यातून जे बरोबर असेल ते तुम्हाला निवडायचं आहे। प्रश्न तुम्हाला सेंटेन्स करेक्शनचे प्रश्न 3 ते 4 प्रश्न हे दिसतील इंग्लिशमध्ये। त्यानंतर पॅराजंबलवरती तुम्हाला एक सेंटेन्स दिसेल, त्याची तुम्हाला मांडणी करायची आहे ABCDEFG आणि त्यानंतर त्या सेंटेन्सवर तुम्हाला 3 ते 4 प्रश्न दिसतील, म्हणजेच यातील पहिला सेंटेन्स कोणता, यातील दुसरा सेंटेन्स कोणता, यातील 6वा सेंटेन्स कोणता, अशा प्रकारे तुम्हाला पॅराजंबल या टॉपिकमधून प्रश्न दिसणार आहेत। त्यानंतर स्पेलिंगवरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न दिसतील, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि वर्ड करेक्शन, म्हणजेच एखाद्या सेंटेन्समधलं एक चुकीचा शब्द जो आहे तो त्यांनी टाकला आहे स्पेलिंगमध्ये किंवा तो शब्द जो आहे तो तिथे बसत नाही, असा शब्द तुम्हाला त्या इंग्लिशच्या पोर्शनमध्ये वर्ड करेक्शनमध्ये तुम्हाला येणार आहे। त्यानंतर मॅथ्स आणि रिजनिंगमध्ये सरळ व्याजाचे सिंपल इंटरेस्ट, टाइम अँड वर्क असेल, सिटिंग अरेंजमेंट असेल, व्हर्टिकल सिटिंग अरेंजमेंट, म्हणजे त्यामुळे तुम्हाला एका प्रश्नांवरती तुम्हाला 4 ते 5 प्रश्न त्यानंतर विचारण्यात येणार आहेत। नंतर सिम्प्लिफिकेशन असेल, बोर्डमासवर बेस असतील, कोडिंग डिकोडिंग असतील, अल्फाबेट सिरीजवरती बेस, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस असेल, पर्सेंटेज असतील, इत्यादींचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करून द्यायचा आहे। त्यानंतर GK या विषयामध्ये महत्त्वाचं म्हणजे समाज सुधारकर यावर 2 ते 3 प्रश्न असतील, जिल्हा विशेषवर तुम्हाला 2 प्रश्न दिसणार आहेत, 4 ते 5 प्रश्न तुम्हाला चालू घडामोडी दिसणार आहेत। त्यानंतर बेसिक भूगोल असेल, त्यामुळे नदी, पर्वत, डोंगररांगा आणि जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत त्यावर सुद्धा या GK मध्ये प्रश्न विचारले आहेत। तर इत्यादी टॉपिक तुम्हाला हमखास करून जायचे आहेत। त्यानंतर टेक्निकल पोर्शनमध्ये महत्त्वाचे टॉपिक म्हणजे ग्रामीण स्वराज्य संस्था, 73वी घटना दुरुस्ती 1992, त्याचा चांगल्या प्रमाणे अभ्यास करून जा। सोबतच तुम्हाला
IT ऍक्ट आहे 2000चा, त्याचा पण चांगल्या प्रकारे अभ्यास करून जायचा आहे. त्याची अंमलबजावणी कधी झाली, लोकसभेमध्ये कधी ते विधेयक पारित झालं, राज्यसभेमध्ये कधी झालं, प्रेसिडेंटची त्याच्यावर साईन कधी झाली आणि त्याचं अंमल कधी झालं, त्यानंतर 2008 मध्ये त्यामध्ये जे संशोधन झालं होतं ते कधी पारित झालं, त्यावर कशी प्रेसिडेंटची साईन झाली, ते सगळे डेट्स तुम्हाला या ऍक्ट्समध्ये लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर संगणक विषय ज्ञान, यातून तुम्हाला 3 ते 4 प्रश्न बघायला भेटतील. त्यानंतर शेळी, मेंढी, गाय, म्हैस यांच्या जाती आणि प्रकार, महत्वाच्या संस्था असतील आणि त्यांचे मुख्यालय, जसे साखर उद्योग असेल किंवा इतर ज्या लिंबूवर्गीय संस्था आहेत, त्यांची संशोधन संस्था आहेत, अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत त्यांची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर महत्वाच्या क्रांती असतील, धवल क्रांती असेल, गोल्डन रिव्हॉल्युशन असेल, येलो रिव्हॉल्युशन असेल, इत्यादींची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर आंबा आणि लिंबूवर्गीय फळ आणि त्यांचे प्रकार, यावर पण मला प्रत्येक शिफ्टमध्ये एक प्रश्न तरी दिसलेच आहे. त्यानंतर समाज सुधारक असतील, समुदाय संस्था असतील, बेसिक समाजशास्त्राचं ज्ञान असेल आणि पशुपालन, यावर सुद्धा प्रश्न दिसले आहेत. तर एवढे जरी तुम्ही टेक्निकलमध्ये टॉपिक करून गेले तरी तुमचे 25 ते 28 प्रश्न हे इझिली सुटणार आहेत. म्हणजेच तुमचा या एवढ्या टॉपिकमधून 80% पेपर हा इझिली सॉल्व्ह होणार आहे, हे नक्की. सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून कंबाईन प्री सिरीज सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये आपण 3 व्हिडिओज टाकले होते. पार्ट 1 मध्ये सिलेबस, इम्पॉर्टंट टॉपिक्स असतील किंवा बुक लिस्ट असेल, या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओजमध्ये दिलेली आहे. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आणि सोबतच राज्यशास्त्र म्हणजेच इंडियन पॉलिटी सिरीज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे आणि याचे 4 व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केले आहेत आणि याची आपण प्लेलिस्ट पण बनवली आहे. तिथे जाऊन तुम्ही सेपरेटमध्ये बघू शकता आणि हे तुमची सगळ्याच एक्झामसाठी महत्त्वाचे असणार आहेत. सरळ सेवा असो किंवा MPSC राज्यसेवा असो आणि इतर ज्या एक्झाम्स आहेत त्यासाठी पण महत्त्वाचे असणार आहेत. इतर माहिती करता तुम्ही ब्रेनसीट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे.